जास्वंदाचं फूल बनवण्यासाठी आपण लाल कलरच्या पेपर क्लीनर्स घेतलेले आहेत. आता याचे आपण तीन समान भाग करूया. अशा प्रकारे 3 समान भाग केलेले आहेत. आपल्याला छोटं फूल बनवायचं आहे म्हणून आपण 3 भाग केले आहेत. जर आपल्याला मोठं बनवायचं असेल तर आपण 2 भाग करायचे आहेत. ओके, असे 3 भाग केलेत. आता दुसऱ्या ह्याचं आपण 3 भागच हे करायचे आहेत, पण त्याच्यामध्ये आपण कटिंग जे करणार आहोत ते फक्त 1 सिंगल आणि 2चं 1 असं करायचं आहे. आता आपण हे 1 सिंगल कट करूया आणि हे 2चं 1 असंच ठेवूया. ओके, आता आपण हे जे कटिंग करून घेतले ते फोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घ्यायचे. हे 4 फोल्ड आणि हे एक मोठं असं. आता हे मोठा जो भाग आहे तो आपण पहिला घेतला. आता त्याचा कॉर्नर जो आहे तो पहिला असा थोडासा हे करून अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. ओके, मग आपण एक हे पेपर क्लीनरचं घेतलं ते घेऊन इथे लॉक करून घ्यायचं. सेम दुसऱ्या बाजूलाही. ओके, अशा प्रकारे आपण हे लॉक करून घेतलं. आता ही जी बाजू आहे ती थोडीशी खाली फोल्ड करून परत अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. ही पण बाजू सेम तेवढ्याच ह्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची. अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घ्यायचं. आणि नंतर मग दुसरी जी पेपर क्लीनरचे हे ते इथे परत पॅक करून घ्यायचं आहे. ओके, हे आता अशा प्रकारे पॅक झाल्यावरती हे व्यवस्थित असं करून दोन्ही बाजू अशा घेऊन हे बघा अशा प्रकारे आपली पाकळी दिसेल प्रॉपर. आणि मग ते एका साईडने सगळे पॅक होतील अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे. ही अशा प्रकारे आपली जास्वंदाची पाकळी तयार झाली. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा, आता आपण हे फूल बनवूया. बनवण्यासाठी आपल्याला 5 पाकळ्या लागतील. आपण 5 पाकळ्या घेऊया पाहिजे. आता आपण हे जॉईन करून घेऊया. जरा चिपकवताना थोडा सावकाश, गनचा ग्लू खूप गरम असतो. अशा प्रकारे आपले 4 पाकळ्या हे आपण परागकण जे आहे ते आता लाल ह्याने थोडंसं हे करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे इथे लावू ग्लू नक्की हो इथे मध्ये लावू.
आता आपण अशा प्रकारे सगळं व्यवस्थित करून घेतले आहेत पाकळ्या आणि हे आपलं जास्वंदाचं फूल रेडी झालं आहे. आता आपण याचं मागची बाजू कव्हर करूया. बर, मग इन्व्हेस्टमेंट किती आता करणार आपण ना? हे 2,500 रुपये. ग्रीन कलरने खालची बाजू जे काम जमलं नाही. प्रॉपर टेबल आहे की अच्छा. आपलं जास्वंदाचं फूल रेडी झालेलं आहे. तामटे. अशा प्रकारे सगळी फुलं तयार करून दिलेत. आपण आता याची कंठी तयार करूया. आपण एका पाईपने छोटा तुकडा घेऊया, त्याच्यामध्ये एक मोती ओवूया आणि या फुलाच्या एका टोकातून आणि दुसऱ्या फुलाच्या थांब, मी ते करतो. बंद करून एका ठेवतो. टोकातून तू मला शिकू नकोस, माहिती आहे ना. अशा प्रकारे मोतीने जॉईन करू आणि हा पाईपने खाली हे करून अशा प्रकारे आपण असं फुल जॉईन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडचं पण फुल जॉईन करू. आपण दीड फुटाच्या गणपतीसाठी करतोय, तर आपण पाच फुलांचा हार करतोय. अशा प्रकारे मोती घालायचा या फुलाच्या एका टोकातून दुसऱ्या फुलाच्या एका टोकातून मोती प्रॉपर मध्ये ठेवून आपण हे खाली प्रॉपर घेऊन पूर्णपणे ड्रॉईंग करू. अशा प्रकारे आपले फुल झाले आहेत. आता मिठाच्या फुलाला अशा प्रकारे आपण सगळीच फुलं जी आहेत आपली 5 फुलं आहेत. आपण दीड फुटाच्या गणपतीसाठी करतोय, त्याच्यामुळे आपण 5 हे घेतले. छोटी फुलं घेतलीत आपण. हे बंद करू. झालं ते. आता मला ना हे पाहिजे. सर आपल्याकडे ते हे आहे काय गं? अशा प्रकारे आपण फुलं जॉईन करून घेतलेत. आता आपण याला वरती दोरी बांधायची आणि पानं जॉईन करायचे. होती थांबा. ठीक आहे. असणार. आता आपण ग्रीन कलरचे पानं बनवण्यासाठी ग्रीन कलरचं पेपर क्लिनर घेतले. त्याचे पण आपण 3 फोल्ड करूया. जसे आपण जास्वंदाची पाकळ्या बनवल्या तसे त्याची पण पानं अशीच असतात जास्वंदाची, तशा प्रकारे करूया. एका पाईप क्लिनरचे 3 तुकडे आणि दुसऱ्याचे एक अक्का ठेवून दुसरा कट करायचा. हां चालेल सध्या चालेल ना. ठीक आहे. मी बोललो तुला. आता हे घ्यायचे पानं बनवण्यासाठी सेम जसं आपण जास्वंदाच्या पाकळीसाठी केले तसंच
हे बघा आपलं पान झालेलं आहे एक. आता आपण अजून एक बनवूया. बनवून घेतलेली आहेत. आता आपण ही चिकटवूया. तापली नाही अजून पण. ठीक आहे ना. टाकून दे. बरोबर आहे. सगळे खुश होतील बघू. लेस बांधते आपण. अशा प्रकारे आपली जास्वंदीची कणकी व्यवस्थितपणे रेडी झालेली आहे. सर्वांनी खूप मेहनत केली आणि अशा प्रकारे तयार झालेली आहे.